हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, सर्वात अगोदर सर्वांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या लहान मोठ्या सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मेन म्हणलं तर ते ज्यांच्यामुळे मी आज घडली आहे, माझे आईवडील, यांना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गाईज, आता वाजत आहेत किती 6. सकाळपासून आता ब्लॉग चालू केला आहे. तर आज मी तुम्हाला दाखवते आम्ही गुरुपौर्णिमेविषयी रूमवर काय बनवते, स्पेशल काय आहे ते. पण आता नाही दाखवणार, बनवून झाल्याच्या नंतर दाखवते की आम्ही नक्की गुरुपौर्णिमेच्या विषयी काय बनवले. म्हणजे स्पेशल डिश आहे. चला तर मग आता दाखवूया जेवण करताना. आता मी दाखवू शकले असते तुम्हाला, पण थोडंसं सस्पेन्स असायला पाहिजे ना, म्हणून आता क्या बात करता है यार, वो पुलिस नाही दाखवत. जेव्हा आम्ही जेवण करतोय ना त्या टायमाला नक्की दाखवेल. आता सध्या चालू आहे बनवणं. ताई बनवत आहेत आणि मला कोणतीच डिश परफेक्ट नाही जमत, त्यामुळे मी फक्त त्यांना चॉप करून दिले. बाकी सर्व त्यांनीच करतायत, कारण किती झालं तर त्यांचा हात परफेक्ट बसून आहे प्रत्येक गोष्टीवर. आता त्यांनी जेवढं परफेक्ट बनवतात तेवढं परफेक्ट मला तर नाही जमणार आहे. त्यामुळे मी बसले, त्यांनी बनवते. तर मी तुम्हाला दाखवते जेव्हा आम्ही जेवण करतो तेव्हा. आता डायरेक्ट ब्लॉग ओपन करणार 9 वाजता, कारण आमचं जेवणच असतंय 9 वाजता. चला तर मग. गाईज, नाईट ड्युटी आहे, तर नाईट ड्युटीला जायचे. तयारी वगैरे केले. हे बघा, बघू शकता तुम्ही. हेअरस्टाईल वगैरे केले. बरं, नाही तर तयारी म्हणलं तर तुम्हाला वाटेल ही तर अजून नाईट ड्रेसवरच दिसते, पण तसं काही नाही, फक्त हेअरस्टाईल केले. आणि हे बघा, गुरुपौर्णिमे स्पेशल खीर, भजे, पुरी, राईस आणि आलू वांग्याची भाजी. अशा प्रकारे आजचा आमचा मेनू आहे, बघू शकता तुम्ही. चला आता बघूया टेस्ट करून की कशी झाले टेस्ट. सांगते मी तुम्हाला खाऊन की टेस्ट कशी झाली. चला तर मग आता करूया जेवण. जेवण झाल्याच्या नंतर ब्लॉग चालू करते. गाईज, ड्युटीवर पोहोचले. सॉरी, कारण जेवण वगैरे झाले, तयारी वगैरे केली, चेंज वगैरे केले आणि घाईमध्ये निघाले, कारण ड्युटीवर यायला उशीर होत होता. तर त्यामुळे मी रूमवरून येताना काही ब्लॉग शूट करू शकले नाही, बट आता करते. आता मी ड्युटीवर पोहोचले, तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण बाकीचं मी दाखवते उद्याला. आता कारण ड्युटीवर मी ब्लॉग शूट करू शकत नाही, पण मी तुम्हाला सांगितलं होतं आज काहीतरी स्पेशल. गाईज, हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे, कारण कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करू शकले नाही, कारण ड्युटीवर गेलते. तुम्हाला तर माहितीच आहे, मी सांगितलं पण होतं की आता ड्युटीवर आले तर ब्लॉग शूट करू शकत नाही म्हणून. पण आता कंटिन्यू केले, कारण ड्युटी वगैरे झाली, ड्युटी करून आली होती. आणि तुम्हाला माहीतच आहे की मी 2-4 दिवस झालं ग्राउंड चालू केले, कारण मी ग्राउंडचा ब्लॉग पण टाकला होता. जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहीत आहे की मी ग्राउंड चालू केले. आणि आत्ता ड्युटी करून ग्राउंडवर गेली होती आणि ग्राउंडवरून आता आली रूमवर. सध्या मी चालली मार्केटमध्ये, तर आता ग्राउंड चालू केली म्हणल्यावर आपल्याला डाईट तर प्रॉपर घ्यावं लागते. त्यामुळे मी डाईटचं काही सामान घ्यायचं आहे, ते घ्यायसाठी चालली. काही फ्रूट वगैरे आणि सॅलडमध्ये काहीतरी बघावं, काकडी, गाजर, बीटरूट. कारण कसं आहे, आता ग्राउंड करायचं म्हणलं तर हेल्थकडे पण प्रॉपर लक्ष द्यावं लागते, डाईटकडे वगैरे. तर त्यासाठी चालले मी मार्केटमध्ये. तुम्हाला दिसतच असणार मी बाहेर आहे मार्केटमध्ये, म्हणून बघू शकता. चला आता मी तुम्हाला दाखवते नंतर. जेव्हा मी सामान घेते ना तेव्हा दाखवते की मी काय काय सामान घेतले, काय काय नाही. आणि मार्केटमधून मग लगेच जाणार रूमला, कारण आता आज तर काही ड्युटी नाही आहे, आता डायरेक्ट उद्याला आहे. चला मग जाऊया आता मार्केटमध्ये. गाईज, आले मी सब्जी मंडीमध्ये. आता आपल्याला घ्यायचे आहेत काकडी, सॅलडमध्ये घ्यायचं आहे. चला आता काकडी वगैरे घेऊया. इथे मी काकूला गाजर विचारलं, बट गाजर नाही आहे आणि बीटरूट पण नाही. तर आपण दुसऱ्या ठिकाणी बघूया बीटरूट आणि गाजर. इथे आपण फक्त काकडी घेणार.
चला आता घेऊया काकडी. गाईज घेतले मी पूर्ण डाईटचं सामान, बघू शकता. किराणा शॉपमध्ये पण गेली होती, पण तिथलं मी काही ब्लॉग शूट करू शकले नाही कारण घाईमध्ये होते आणि तेवढ्यातच मला एक कॉल आला होता त्यामुळे. आणि मी प्रत्येकालाच सांगते, जे जे लोक ग्राउंड करतात, भरतीची तयारी करतात, त्यांना आपण ग्राउंड करतोय, आपलं शरीर वीक होते, तर त्यामुळे प्लीज प्रॉपर डाईट घ्या. कारण शरीराला डाईट ही खूप अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी डाईट प्रॉपर घ्या आणि ग्राउंड पण चांगल्या प्रकारे करा. तुम्ही डाईट घ्याल तरच तुमचं ग्राउंड चांगलं होणार आहे. डाईटमुळे स्टॅमिना वाढतो आहे आणि आपल्या बॉडीला एनर्जी पण मिळते. कारण आपण ग्राउंड करणार आणि डाईट नाही घेणार तर त्याचा काहीच उपयोग नाही होणार. कारण तुम्ही ठीक आहे 2 दिवस ग्राउंड कराल, 3 दिवस कराल, पण 4थ्या दिवशी ॲटोमॅटिक तुमची बॉडी लो व्हायला लागते, म्हणजे एनर्जीच उरत नाही तुमच्या बॉडीमध्ये. 5व्या दिवशी तुम्हाला ग्राउंड करायची इच्छा होणार नाही, ग्राउंड होणार नाही, कारण तेवढी कॅपॅसिटी नसते. त्यामुळं प्लीज कंटिन्यू डाईट ठेवा आणि प्रॉपर एक टाईम टेबल बनवून त्या पद्धतीनं डाईट आणि आपलं डेली रुटीन ठेवा. चला मग आता जाऊया रूमवर. आता बाकीचं दाखवते रूमवर गेल्यावर. रूमवर आले गाईज, आता फ्रेश वगैरे होते कारण खूप थकल्यासारखं होतं आहे, खूप दमली. एक तर सकाळी 6 वाजता रूम सोडली, 6 वाजता रूम सोडली आणि आता आले. आत्ता वाजता आहे 7:30 सायंकाळची. ड्युटीवर गेली, तिकडूनच ग्राउंडला पण गेली आणि बाहेर पण तिकडूनच गेली आणि जस्ट आता आले. चला दाखवते मी नंतर. सर्वात अगोदर फ्रेश वगैरे होते, त्याच्यानंतर ब्लॉग चालू करते. गाईज फ्रेश वगैरे झाले, हातपाय वगैरे धुतले, चेंज वगैरे केली आणि आता करते जेवण कारण खूप जास्त भूक लागली. सकाळी जेवली होती, त्याच्यानंतर काही खाल्ली नाही आहे, तर खूप जास्त भूक लागले. तर करते जेवण कारण तसं पण जेवण करायचा टाईम झालेला आहे आमचा. 8 वाजलेत आणि स्वयंपाक पण बनवणंच होता कारण त्या ताईची मॉर्निंग होती तर ताईनं बनवला होता. चला आता जेवण करूया. काही स्पेशल नाही आहे आज जेवणामध्ये, दाखवते मी तुम्हाला. साधं सिंपलच आहे. हे बघा असं काहीसं जेवण आहे, सिंपल. हे आहे कारल्याची भाजी, पोळी, फिक्कं वरण, लोणचं आणि राईस. चला मग आता जेवण करूया. या गाईज जेवण करायला. चला आता मी जेवण करते, भेटूया जेवण झाल्याच्या नंतर थोड्याच वेळात. गाईज जेवण वगैरे झाले, आता थोडंसं मोबाईल वगैरे बघते, काही कामं आहेत ते आवरून घेते आणि झोपी जाते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्याला. प्लीज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग.